सुरू असणारा हा आपला यज्ञ, या यज्ञामध्ये आपल्याला भरभरून जेवढं सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करा. मला असे यज्ञ हे वारंवार होत नाहीयेत बघा. आणि आज या यज्ञाचे आपण साक्षीदार आहोत, याचा आपल्याला गर्व असला पाहिजे, आनंद असला पाहिजे. हे महात्मे महाराज कोट्याने रुपये दिले तरी कोणाच्या घरी जात नाही, पण आज अशा या मातीमध्ये, अशा या शेतामध्ये आज ते इथं आले. नक्की तुम्ही भाग्यवान आहात बघा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. या संत महात्म्यांचं 7 दिवस आपल्याला दर्शन होणार आहे. भास्करगिरी देवगड संस्थांचे महंत या ठिकाणावरून येऊन गेलेले आहेत. मोठे मोठे संत महात्मे या ठिकाणावर येणार आहेत. आणि पहिलाच दिवस असताना आज एवढी गर्दी आहे, जंगल में मंगल म्हणावं लागलं. पहिलाच दिवस असताना एवढ्या बहुसंख्येने तुम्ही उपस्थित आहात. मला तर वाटतं आता परवापासून आणखी आपल्याला JCB आणून पुढचं प्लेन करावं लागेल. अतिशय सुंदर या ठिकाणी तुम्ही सर्वजण उपस्थित आहात. माझी सर्वांना एक विनंती राहील बघा, आपल्याला तन मन धनाने जेवढी आलेल्या इथं साधूची सेवा करता येईल तेवढी सेवा करा. कारण संत सेवा मिळण्यासाठी देवाला सुद्धा आवड असते आणि ती आज आपल्याला करायला मिळणार आहे. आपण स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे. आणि हा पूर्ण योग आपल्या जीवनामध्ये आणून दिला तो नारायणानंद सरस्वती महाराजांनी आणलेला आहे. महाराज लक्षात घ्या बघा, आज कुटियेमध्ये राहायचं आणि एवढा मोठा कार्यक्रम करायचा. एखाद्या साधून, एखाद्या मतलबी माणसाने विचार केला असता, एवढा या यज्ञात खर्च केल्यापेक्षा मी बंगला का बांधू नये आणि त्याच्यात का राहू नये, आज ही अपेक्षा केली असते बघा. मी कुटियेमध्ये राहणार, पण या लोकांना या वारकरी संप्रदायाचा वसा वारसा काय असतो तो कळून देणार. हे महाराजांचं मोठेपण आहे. खूप मी त्यांचं नाव ऐकून आहे. या ठिकाणी खामगावचे खूप तरुण मंडळ आलेले आहेत बघा. बाबांचं नाव सारखे ही मंडळी घेत राहतात. आणि त्यांनीच मला सांगितलं तुमचं धारण खेड्याला कीर्तन आहे. त्यांनी मला सांगितलं बरं का, तुमचं धारण खेड्याला कीर्तन आहे ना, आम्ही येणार म्हणजे येणार. आज हे बाबांचं नाव लौकिक आहे. ईश्वरांनी त्यांना उदंड आयुष्य देऊ अशीच मी प्रार्थना करेन. आणि हा यज्ञाचा सोहळा करण्याचं भाग्य त्यांना मिळालेलं आहे, पण त्यांचा सहस्र चंद्र दर्शन सोहळा तुम्हाला करायला मिळावा अशी आपण ईश्वराच्या चरणी प्रार्थना करूया. आणि जाता जाता एक संदेश आहे, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा. व्यसनापासून दूर राहा. भ्रूण हत्या थांबवा. लहान मुलाबाळावर चांगले संस्कार टाका. आई वडिलांची सेवा करा. बस याच्यापेक्षा वेगळा परमार्थ नाही. आपण आपल्या लेकरांवर चांगले संस्कार टाकणं हे आपलं कर्तव्य आहे महाराज. मी याच लाईनीत उभा होतो बाबा, आणि याच लाईनीतून मी आज इथं आलोय महाराज. आणि हेच उद्याचे ढोक महाराज आहेत, हेच उद्याचे इंदोरीकर आहेत, हेच उद्याचे सोपान महाराज आहेत, हेच उद्याचे इंगळे महाराज आहेत. याच्यातच कोणीतरी नारायण स्वामी आहे. हेच उद्याचं भवितव्य आहे. पण आज आपण आपल्या लेकरांवर संस्कार टाका बघा. या पोरांनी नाही कीर्तनकर हो द्या, नाही गायक हो द्या, नाही वादक हो द्या, चांगला माणूस झाला तरी वाद. आज चांगल्या माणसाची कमतरता आहे. मांजर आडवी गेली तर लोक म्हणतात काम होत नाही. अरे त्या मांजरीने जावं तरी कुठे? 10 मांजरी आडव्या जाऊ द्या, मी सांगतो गॅरंटीनं काम होईल. पण एक माणूस आडवा गेला तर सप्त्याला अडचण येते. मांजरीपेक्षा बेकारावला दे बघा. म्हणून माणसाला चांगला माणूस होण्याची गरज. देव आपण होऊ शकत नाही, पण चांगला माणूस व्हा. एक दगड एकदा मंदिरात जातो तर देव होतो. त्या मंदिरात लोक रोज दर्शनाला जातात, पण चांगला माणूस होत नाही. ही शोकांतिका आहे. ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए, ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए, कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए मंदिर वहां बन जाए. आपण जाऊ तिथं मंदिर उभं राहावं, याला कर्म म्हणतात. ते कर्म केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. म्हणून अरबी समुद्रात सुद्धा स्मारक उभं राहत आहे. एकाच वाक्यात शिवाजी नावातली ताकद सांगतो ऐका. 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत, पण एकही मंदिर नसताना सर्वांच्या हृदयात ज्यानं मंदिर केलेलं आहे तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. केलेल्या कर्माची पावती. एक म्हणे महाराज तुम्ही शिवाजी महाराजाबद्दल कीर्तनात बोलता, शिवाजी महाराज काय देव होते का? त्याला म्हणलं दादा शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजांमुळे मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांगू शकतो. आज उपकार आहे. अरे प्रियसीसाठी ताजमहल बांधणारे खूप मिळतील, प्रियसीसाठी ताजमहल बांधणारे जगात खूप मिळतील, पण आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एकच राजा होऊन गेला. त्यांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे बघा. त्या राजाच्या वंशात आपण जन्म घेतला. आपण आपल्या धर्माविषयी स्वाभिमान बाळगला पाहिजे.
आज दुसऱ्याच्या धर्मावर एक शब्द बोलला तर दंगे व्हायला वेळ लागत नाही, पण आपलेच लोक आपल्या धर्माला विरोध करतात ना. आता कीर्तन भजन सप्ताह सर्वांना नाही आवडत, लोक याला विरोध करतात. 100% मुसलमानाला अल्लाचं अस्तित्व मान्य आहे, पण 50% हिंदू लोकांना देवच मान्य नाही, ही शोकांतिका आहे. मुसलमानाचं 5 वर्षाचं पोरग 5 वेळेस नमाज पठण करायला जातं, आपलं 22 वर्षाचं ठोळमं एकदा मंदिरात जात नाही, ही आपल्या धर्माची शोकांतिका. आज आपण आपल्या धर्माबद्दल जागर आहात. अरे मुसलमानाचा मौलवी जर गावात येणार असेल तर लाख काम सोडून मुसलमान त्याच्या स्वागतासाठी तयार होतात, त्याच्या स्वागतासाठी रस्त्यावर उभे राहतात. आज हे संत महात्मे आपल्या जर गावात येत असतील तर आपण ते येणाऱ्या रस्त्याने फुलन रांगोळ्या टाकून त्यांचे पाय सुद्धा जमिनीवर टेकले नाही पाहिजे, ही तयारी ठेवणं गरजेचे आहे. का नसावी, का नसावी? अरे शुक्रवारच्या नमाजाचा वेळ झाला तर मुसलमानाच्या दुकानाचं केवढंही दुकान असू द्या शटर बंदच दिसेल. आपली रामनवमी जरी असली तर मंदिरात येत नाही, एवढे दुर्भाग्य. आज आपण जागा व्हा, आज आपण आपल्या धर्माबद्दल जागा राहणं गरजेचं आहे. आणि जाता जाता एक महत्वाचं बोलेल बघा, ज्या आई वडिलांना आपल्याला जन्माला घातलं त्या आई वडिलांना कधी विश्वासून मारू नका. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव, त्या म्हणणाऱ्या महाराष्ट्रामध्ये जर आज आपण विचार केला ना, जे मातृदेव भव म्हणतात त्यांचेच आई वडील वृद्धाश्रमात जास्त आहेत. अरे विचार करा, ज्या आईने 9 महिने 9 दिवस आपल्याला पोटामध्ये वागवलं, हाडाचं काढ रक्ताचं मांस करून 21 वर्षाचं होईपर्यंत सांभाळलं, 4 तांदूळ डोक्यावर पडले की आपण त्याच मायबापाला लाथा मारून घराच्या बाहेर काढतो. लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण जेव्हा सीझरची परिस्थिती असते ना, तेव्हा ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते बघा. सांगेन मी तुम्हाला, लक्ष द्या. या जगाच्या पाठीवर एकच अशी अदालत आहे, तिथं माणसाचे सर्व गुन्हे माफ केले जातात आणि त्याला आई म्हणतात बघा. सांगेन, लक्षात द्या माझ्या बोल. आपला चेहरा पाहिल्यानंतर प्रेम करणारी जगात आपल्याला खूप माणसं मिळतील. आपला चेहरा पाहिल्यानंतर प्रेम करणारी जगात आपल्याला खूप माणसं मिळतील, पण आपला चेहरा न पाहता 9 महिने 9 दिवस आपल्या पोटातच जी प्रेम करते ना, तिला आई म्हणतात दादा. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र म्हणजे आई आहे. मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे, जोपर्यंत तिचे आई वडील जिवंत आहे तोपर्यंत तिचं माहेर चांगलं आहे. एकदा का तिच्या जीवनातले आई वडील गेले ना, माहेरचे दरवाजे तिच्यासाठी बंद आहे बघा. जिची आई गेली तिला आईची किंमत विचारा, ज्याच्या जीवनातला बाप गेला ना दादा, त्याला बापाची किंमत विचारा. लहानपणी मायेचा हात ज्याच्या अंगावरून फिरला नाही त्याला आई काय असते विचारा. लहानपणी बापाचं छत्र नाहीसं झालं आणि घरच्या जबाबदाऱ्या अंगावर पडल्या, त्याला बाप काय असतो विचारा. सांगेन मी तुम्हाला, लक्ष देऊ नका बघा. एका छोट्याशा घरात मायबाप 4-4 मुलांना सांभाळतात, पण त्या 4 मुलाच्या 4 बंगल्यात एका आईला आणि एका बापाला राहायला जागा मिळत नाही, ही शोकांतिका आहे. आणि आज जास्तीत जास्त आई वडील जर वृद्धाश्रमात कोणाचे असतील ना, तर जास्त शिकलेल्यांचे जास्त पगारीवाल्यांचे. शेतकरी आणखी एवढे बिघडले नाही महाराज. जे मायबापाचा सांभाळ करतात त्यांना लोक अनपढ म्हणतात, आणि ज्यांचे मायबाप वृद्धाश्रमात आहे त्यांना लोक सुशिक्षित म्हणतात. आज जगाच्या व्याख्या बदलल्या. पण ऐका, कुणाचे तरी मायबाप वृद्धाश्रमात जातात यासाठी फक्त मुलगा जबाबदार असतो असं मी अजिबात म्हणणार नाही. मग त्यासाठी त्या घरी येणारी कुणाची मुलगी सुद्धा जबाबदार असू शकते का? इथं बसलेल्या प्रत्येक सुनाला माझा एक प्रश्न आहे, खरं बोला माया, तुमच्या वहिनीनं तुमच्या मायबापाला कसं ठेवावं तुमची अपेक्षा आहे? तुमच्या वहिनीनं तुमच्या मायबापाला फुलासारखं जपावं असं तुम्हाला वाटतं, बरोबर ना? बरोबर ना? बरोबर आहे बघा. तुमच्या वहिनीनं जर तुमच्या मायबापाला फुलासारखं जपावं असं तुम्हाला वाटत असेल तर आमच्या मायबापाला तुम्ही फुलासारखं जपावं असं आम्हाला का वाटू नये? त्याच्यापेक्षा वेगळं सांगू, तुमच्या वहिनीनं तुमच्या मायबापावर प्रेम करावं अशी जर तुमची प्रामाणिक इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यावर प्रेम करायला शिका. तुमची वहिनी तुमच्या मायबापावर प्रेम करणार, तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याला त्रास दिला ना, त्याच्या डबलने व्याजासहित त्रास तुमची वहिनी तुमच्या मायबापाला दिल्याशिवाय राहणार नाही. जैसी करणी वैसी भरणी. तसं कर्म केलं तसं भोगावं लागणार आहे दादा, याच्यात काही शंका नाही. एका पोरानं पाप वारला म्हणून आईला वृद्धाश्रमात नेऊन टाकलं. 15 दिवसाला भेटायला जायचा, थोडे पैसे खर्चायला द्यायचा आणि माघारी यायचा. एक दिवस वृद्धाश्रमातून फोन आला, बाळासाहेब तुमच्या आईची प्रकृती फार गंभीर आहे, आत्ताच्या आत्ता वृद्धाश्रमात हजर व्हा. तुमची आई म्हणजे 10 मिनिटाची साथीदार आहे, तुम्हाला तुमच्या आईला जर जिवंत पाहायचं असेल तर 10 मिनिटात वृद्धाश्रमात हजर व्हा. फोन केल्याबरोबर पोरग वृद्धाश्रमात आलं. आईनं आल्याबरोबर तोंडावर हात फिरवला.
किती मोठे व्हा जीवनात, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, कलेक्टर व्हा, आमदार व्हा, खासदार व्हा, पंतप्रधान व्हा, महाराज व्हा, घरी आल्याबरोबर तोंडानं हात फिरून बाळा जेवला का नाही म्हणणारी फक्त आई असते बघ. ज्याच्या जीवनातली आई गेली ना त्याच्या जीवनात मायेचा हात फिरवणारा या जगाच्या पाठीवर कोणी शिल्लक राहिलेलं नसतं बघ. आईनं आल्याबरोबर तोंडानं हात फिरवला, बाळा आला, हो आई मी आला, काय करू आई मी तुझ्यासाठी. पोरानं विचारल्यानंतर आई म्हणते, बाळा एवढी माझी व्यवस्था केली, मला वृद्धाश्रमात एवढी खोली मिळून दिली, आता माझ्यासाठी काय करायचं राहिलं. पोरानं विचारलं, आई तुझी शेवटची इच्छा काय आहे मला सांग. आईने सांगितलं, सांगू तुला माझी शेवटची इच्छा. हो आई तुझी शेवटची इच्छा काय आहे मला सांग. आईनं सांगितलं, बाळा तू सुखात राहावं हीच माझी शेवटची इच्छा आहे. फेकून भाकर मारा माय बापाला तरी पोराचं चांगलं व्हावं ही अपेक्षा असते बघा. आईनं विचारलं, बाळा तू सुखात राहायला पाहिजे. पोरानं सांगितलं, आई तुझी आठवण म्हणून मी या वृद्धाश्रमात काय केलेलं तुला आवडेल. आईनं सांगितलं, बाळा माझी आठवण म्हणून एकच कर, त्या सर्व वृद्धाश्रमात माझ्या नावानं पंखे फिट कर. पोराला आश्चर्य वाटलं, आजपर्यंत आईनं पंखा मागितला नाही, आज आई पंखा कशासाठी माग. पोरानं विचारलं, आई पंखा कशाला लावायचा ग. आईनं सांगितलं, बाळा तुम्हाला वृद्धाश्रमात आणून टाकलं पण कधी विचारलं नाही रे तर पंखा आहे का नाही. अरे बिना फॅनच्या कित्येक तरी रात्र मी इथं जागून काढल्या पण कधी तुझ्याकडे फॅनची तक्रार केली नाही. पोराने विचारलं, आई मग आज फॅन लावून त्याचा तुला काय फायदा होणार. ताईनं सांगितलं, बाळा माझं शरीर कष्टाचं होतं म्हणून बिना फॅनच्या कित्येक तरी रात्र मी इथं जागून काढल्या, पण जेव्हा तुझे पोरं तुला या वृद्धाश्रमात आणून टाकतील ना तेव्हा तुला ही गरमी सहन होणार नाही आणि तुझ्या हातातही काही राहणार नाही. काळजी जिला असते ना दादा तिला आई म्हणतात. अरे मी सांगेन तुम्हाला, लक्ष देऊन ऐका बघा. असे मृदंग वादक महाराज जंगलात मृदंग वाजवायचे. त्यांच्या मृदंगाचा आवाज आला की बकरू त्यांच्या समोर यायचं आणि ते मृदंग ऐकायचं. रोज त्या महाराजाचा मृदंग वाजला त्या बकऱ्यानं पुढे यावून तो मृदंग ऐकावा. एक दिवस त्या महाराजांनी त्या बकऱ्याला विचारलं, का रे तुला माझ्या हातातला ताल आवडतो का, लय आवडतो का, गोडवा आवडतो. त्या बकऱ्यानं सांगितलं, महाराज तुम्ही काय वाजवता मला कळत नाही. महाराजांनी सांगितलं, तुला जर माझं वाजवणं कळत नाही तर मृदंगाचा आवाज आल्यावर तू माझ्या पुढे येऊन का बसतो. त्या बकऱ्यानं उत्तर फार सुंदर दिलं, महाराज तुम्ही काय वाजवता याच्यातला मला काही जरी कळत नसलं तर तुमच्या पुढे येऊन बसण्याचं कारण एकच आहे, तुमच्या मृदंगाला लावलेलं कातडं माझ्या आईचं आहे. तुम्ही त्याच्यावर हात मारला की मला वाटतं माझ्या आईनं मला आवाज दिला म्हणून मी तुमच्या पुढे येऊन बसतो. हे अंतकरण आईचं असतं दादा. अशी आई गेली की माणूस पोरका होत असतो बघा. मी सांगेन तुम्हाला, लक्षात घ्या, पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा 28 युग झाले आपल्याला पाहायला मिळतोय. पुंडलिकानं फक्त आई वडिलांची सेवा केली. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे त्या सेवे शिकेल शरीर लोणती दे. अशी आई जीवनातून निघून गेली की माणूस पोरका होत असतो. म्हणून म्हणतात ना, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागे तुझ्या या पराला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागे तुझ्या या पराला. 9 महिने 9 दिवसाची गवारी अशी तू केली, संकट आले असता तुझला पदरात बांधून नेली. सोडून गेली तुझ्या या लाडक्याला, कोण वागे तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागे तुझ्या या बाळाला. स्वामी तिनी आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. याच्यासाठी आलोच नाही, बस मी फक्त स्वामीजींचं दर्शन घ्यायला आणि आशीर्वाद घ्यायला इथं आलेलो आहे. एवढा भाव अंतकरणात असणं फार गरजेचं आहे बघा. पण देव आपला स्वीकार करणारा नाही. देव असंग आहे नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया,
निराकार निर्गुण तुझी रघुराया. ज्याला आकार उकार मकार चकार काहीच नाही असा असणारा परमात्मा संग करू देणार नाही, तो संगात देणारा नाही. म्हणून देवाचा संग सुद्धा आपल्या फायद्याचा नाही. आपण आता संतांच्या संगतीत आहोत. संत चैतन आहेत, परिपूर्ण आहेत आणि संग करू देणारे सुद्धा आहेत. ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणता म्हणून आम्ही संतांच्या संगतीत येऊ, पण आमचा फायदा काय? माझ्याकडे लक्ष द्या. आम्ही संतांच्या संगतीत येऊ पण आमचा फायदा काय? जगाच्या पाठीवर लोक दोनच गोष्टीचा विचार करतात, एक तर फायदा नाही तर तोटा. मूर्खातला मूर्ख व्यक्ती सुद्धा फायद्याशिवाय प्रवृत्त होत नाही. आम्ही संतांच्या संगतीत येऊ पण आमचा फायदा काय? तुकोबारायांना माहिती होतं फायद्याशिवाय लोक येणार नाही. तुकोबाराय म्हटले, बाबा हो, संतांच्या संगतीत आल्याच्या नंतर तुम्हाला एक उत्तम प्रकारचा लाभ होणार आहे. अभंगाचं पहिलं चरण. हे तो एक संता ठाई, 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 हे तो एक संता ठाई. संता ठाई लाभ पायी उत्तम. महाराज म्हणले, संतांच्या संगतीत आल्याच्या नंतर तुम्हाला एक उत्तम प्रकारचा लाभ होणार आहे. लक्ष देऊन ऐका. लाभाला उत्तम हे विशेषण दिलेलं आहे. उत्तम लाभ, सामान्य लाभ वेगळा, उत्तम लाभ वेगळा. आपण ज्याला लाभ म्हणतो तो या दोन्ही पेक्षा वेगळा. कोण कशाला लाभ म्हणून सांगता येत नाही. आता इथं कीर्तन संपल्यानंतर एखादा जाता जाता जर दुसऱ्याची नवी चप्पल घालून गेला तर घरी जाऊन म्हणू शकतो, संत दर्शनी हा लाभ. पण यालाही लाभ म्हणेल, लक्षात घ्या. याला लाभ म्हणत नाही. उत्तम लाभ म्हणजे भगवंताची प्राप्ती. भगवंताची प्राप्ती हाच जीवनातला उत्तम लाभ आहे. आणि ती भगवंताची प्राप्ती तुम्हाला होईल, पण कधी? हरि प्राप्ति से उपाय, संताचे ते पाय, संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. ग्वाही म्हणजे साक्ष. वेदाने सुद्धा साक्ष दिलेली आहे. भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संत संगतीत येणं गरजेचं आहे. ऐकताय ना? जगत हे कोर्ट आहे, परमात्मा जज आहे, तुम्ही आम्ही आरोपी आहे आणि संत म्हणजे वकील आहे. आपल्या जीवनात वकिलाचं काम संत करत आहे. तुम्ही डायरेक्ट देवाकडे जाल तर देव जवळ घेणार नाही. माझ्याकडे लक्ष द्या. आमदाराला खासदाराला जरी भेटायचं असेल तर डायरेक्ट भेटता येत नाही.
मध्ये त्याच्या पीएची भेट घ्यावं लागते, अपॉइंटमेंट घ्यावं लागतं, बरोबर आहे. आणि मग पीएनं दिलेल्या वेळेस आमदाराला खासदाराला भेटायचं. माझ्याकडे लक्ष द्या. तालुक्याचा प्रतिनिधी आमदार असतो तर त्याला डायरेक्ट भेटता येत नाही, पीएला भेटावं लागतं. जगाचा मालक असणारा परमात्मा त्याला कोणीतरी पीए असतील ना. जगाच्या मालकाकडे डायरेक्ट कसं जायला जमल सांगा बरं. मी तुम्हाला घरात घडणारं उदाहरण सांगतो बघा, लक्ष द्या माझ्याकडे. डायरेक्ट देवाकडे जाल तर देव जवळ घेणार नाही, आणि संतांच्या मार्फत जाल तर देव डावलणार नाही. एखादं छोटं पोरग सकाळी सकाळी उठलं, माया हो तुम्हाला कळेल बघ. एखादं छोटं मुलगा सकाळी सकाळी उठला, आता लहान पोरं सकाळी सकाळी एकदम सुंदर दिसतात, बरोबर ना, बरोबर बरोबर ना. वा वा, डोळ्याला चिपडं, नाकातून गंगा म्हणा, आहे की नाही, गाणीनं भरलेलं. कुणाचंही लेकरू असू द्या सकाळी ह्याच अवस्थेत असतं बघा. लक्षात, ते घाणीनं भरलेलं पोरगा अंगणात बसलेलं आहे आणि समोरून त्याचा बाप चालत येतो. लहान लेकराला आपण घाणीनं भरलेले आहोत हे कळत नसतं, पण बाप कळत असतो. ते बापाला ओळखतं, हात करतं, बाबा मला घ्या. बाप त्याच्यापर्यंत जातो, पण ते जवळ आल्यावर घाणीनं भरलेलं मसाला गेलेल्या पाहिल्या बाप त्या पोराला झिडकारून लावतो बघा. घाणीरड्या लेकराला बाप कधी जवळ घेत नाही. जे बाप झाले त्याला याचा अनुभव असतो. अमंगळ लेकराला बाप कधी जवळ घेत नाही मला, पण किती घाणेरडं लेकरू असू द्या बघा, आई त्याला प्रेमाने उचलते, बरोबर आहे ना. तसंही असेल. स्वामीजी मला एका बाईने चहा प्यायला नेलं, तिचं पोरगा अंगणात बसलेलं, काळ झर पोरग, दिवसा बॅटरीन पाहिलं एवढं काढलं, नाकातून गंगा ना घाणीनं भरलेलं, माश्या लागलेल्या, तरी त्याची आई म्हणते महाराज मा वाघ कसा बसला. म्हणलं चांगला बसला, तसाच बसू दे, चहा होतो त्याला हात लावू नको फक्त. जिथं तिला आवडतं ना अमंगळ कसंही असू द्या महाराज, आहे की. आईनं त्या पोराला उचललं, बाथरूम मध्ये नेलं, साबण लावून त्याला स्वच्छ आंघोळ घातली, टॉवेलनी नंतर त्याला कोरडं केलं, छान कपडे घालते, गंध लावते, पावडर लावते, आणि सुंदर सजून झालं की त्याचा चेहरा हातात धरते आणि कौतुकानं त्या लेकराकडे पाहते. लहान मुलं पहिलेच दिसायला सुंदर असतात, मेकअप केलं ते अधिकच सुंदर दिसतं. आईला भीती वाटते, आता माझ्या सोन्याला कुणाची तरी दिष्ट लागली, नजर लागली, आहे ना. त्या सजण्याशी मुलाला काही घेणं देणं नसतं. शृंगारीले बाळ कौतुके, कौतुकानं आई त्याला सजवत असते. ऐका बरं का, मला थोडा चांगलं सांगायचा आहे भाव तुम्हाला. आणि त्याला कुणाची दिष्ट लागू नये म्हणजे काजळाच्या डब्बीत बोट बोलवते आणि त्याच्या गालावर काजळाचा काळा टिपका लावता का, याला कुणाची नजर लागू नये. तसं एखाद्या साधू मध्ये, एखाद्या कलाकारामध्ये, एखाद्या विद्वानामध्ये, एखाद्या कीर्तनकारामध्ये एखादा अवगुण असतो बघा, तो माणसाला दिसण्यासारखा असतो. पण देवालाही वाटतं माझ्या लेकराला कोणाची दिष्ट लागली नाही पाहिजे, म्हणून एक अवगुण सोबत देत असतं बघा. लक्षात घ्या, जाणकार लोकांना काय तेवढा बाजूलाच ठेवा आणि संगतीत या. देवाने केलेली एक आपल्या पोराची सुरक्षा आहे, सुरक्षा कवच केलेलं आहे की बस जास्तच लोकांनी याच्या जवळ येऊच नाही बा, म्हणून ते एक केलेलं कवच तयार आहे. पण ते तोडून जर आत घुसलात तर मग उद्धार होणार, याच्यात काही शंका नाही. आई पोराच्या गालावर एक टिपका लावते की याला कुणाची नजर लागू नये, पण ऐका, ते दूषण त्याच्यासाठी भूषण ठरतं. टिपका लावलेला असतो दिष्ट होऊ नये म्हणून, पण त्या टिपक्यामुळे त्याची सुंदरता आणखी वाढते. एकदम गोऱ्या गोऱ्या गालावर एकच काजळाचा काळा टिपका, ते पोरग नक्षत्रासारखं दिसतं बघा. आणि मग ते सजलेलं पोरग अंगणात येऊन उभं राहतं. बापाचं काम आठवलं की बाप घराच्या बाहेर निघाला, बापाची सहज नजर पोराकडे गेली. बाप तर आश्चर्यचकितच, काय होतास तू, काय झालास तू, आहे की नाही. काय होता काय झाला, बापाला मोह आवडला नाही. मुलगा कुणाचाही असू द्या, दिसायला सुंदर असला का घ्यावासा वाटतो. त्याच पोरग एवढं सुंदर दिसत होतं, त्याला मोह आवडेल का. मग बाप पोराकडे बघून करतो, सोन्या चल 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 चल. पोरगा म्हणता हट, आता नाही येणार. जात का पोरग, नाही का. अगोदर मुलगा बापाकडे जाण्याची अपेक्षा करत होता, तेव्हा बापानं त्याला घेतलं नाही. का नाही घेतलं बोला बोला ना, गाणीनं भरलेलं होतं, बरोबर. आता बाप अपेक्षा करतो यानं माझ्याकडे यावं. कशामुळं, स्वच्छ होऊन आलं, सुंदर होऊन आलं. कुणाच्या मार्फत, आईच्या. हे महत्वाचं आहे. आईच्या मार्फत सजून आल्यामुळे बाप अपेक्षा करतो यानं माझ्याकडे यावं, पण पोरगच जात. तसं तुम्ही आम्ही देवाचेच लेकर आहोत.
ममेवंशो जीव लोके जीव भूत सनातना मनशष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. आपण देवाचेच लेकर आहोत, पण डायरेक्ट बापाकडे जा आपण घाणीनं भरलेले आहोत. मग एखादी माऊली सारखी, तुकोबराया सारखी, नारायण स्वामी सारखी, गणेशानंद स्वामी सारखी संत रूपी आई आपल्याला भक्तीचा शृंगार करेल, भक्तीचा मेकअप करेल, आणि भक्तीचा मेकअप करून अंतःकरण स्वच्छ करून जेव्हा देवाच्या दारात पाठवेल तेव्हा देव म्हणाल तुम्ही माझ्याकडे या. पण तेव्हा तुम्ही देवाला म्हणसाल आता नारायण स्वामी सोडून आम्हाला तुझी सुद्धा गरज नाही. काही माणसं इथं बसलेले देवाला मानत नसतील पण स्वामीजीला मानतात. हे मी गॅरंटीनं सांगू शकतो. त्यांना देव आवडत नसेल पण ते आवडतात का? आम्ही सर्वस्व त्यांच्या पायावर अर्पण केलेलं आहे. धरी तिच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना. तुम्ही एकदा कुरवाळून पाठवलं ना मग काय देवाची टाप आहे मला नाही म्हणायची. पावती असावी महाराज, लक्षात घ्या. बघा, भगवंताची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर संत संगतीशिवाय होऊ शकत नाही. विठाला भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग संत संगत आहे. म्हणून संताची संगती, बोला बोला बोला, म्हणून मार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे संत समागमे. धरावी आवडी करावी तातडी प्रपंचाची. मानायची परमार्थाची पण करायची प्रपंचाची. लोक राहतात संताच्या संगतीत पण देव भेटावा म्हणून नाही, प्रपंच चांगला व्हावा म्हणून. महाराजाला शेतात नेता का? देव भेटावा म्हणून नाही, उतार चांगला यावा म्हणून. बरोबर आहे, हीच अपेक्षा असते की नाही? कीर्तन झाल्यावर तुम्ही माझ्या पाया पडणार कशासाठी? तुमचं दुःख दूर व्हावं, माझ्या बोकांडी पडावं, दुसरं आहे का? आपण साधन भक्ती निवडले पण साध्य प्रपंच करण्यासाठी. साधू संतांचं साधनही भक्ती आणि साध्य सुद्धा भक्ती, हा त्यांच्यातला ना आपल्यातला फरक आहे. एक तर आपल्याला संत संगतच आवडत नाही महाराज, विषयाच्या सुखात गुरफटलेले माणसं. देव धर्म सांदी पडिले सकळ आणि विषयी गोंधळ घालतात. हा सप्ताह चालला म्हणजे काय सर्वांनाच बरं वाटतं का? अजिबात नाही. काही तर पत्रिका पाहतात आणि चर्चा करतात. 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता तू मर गावाच्या बाहेर जाऊन पड, 7 दिवस गावात येऊन नको. या दुर्योधनाच्या अवलादी आपल्याची गोष्ट. आपलीच लोक आपल्या गोष्टीला आज विरोध करतात. ही शोकांती काय मान. आता चला, हा सप्त्याचा खर्च व्हायला लागला तर काही वाटत असेल एवढा खर्च करायचा काय फायदा आहे. सांगेन मी तुम्हाला एका माणसाच्या गुटख्याचा खर्च करा. एक साधा गुटखा 10 रुपयाला आहे बघा. विमल, बरोबर आहे ना? बोला ना. विमल 10 रुपयालाच आहे ना? हा. RMD 25 ला आहे. खात नाही, फक्त भाव माहिती आहे. एक साधा गुटखा 10 रुपयाला आहे. एक माणूस दिवसातून 5 तर खात असेल. बोला बोला बोला, बरोबर. एक माणूस 5 गुटखे खात असेल तर त्याचे 50 रुपये झाले दिवसाचे. एका दिवसाचे त्याचे गुटख्याचे पैसे 50. 30 दिवसाचे पैसे किती झाले? 1500 रुपये, 1500. 12 महिन्याचे पैसे 18,000. एका माणसाचा वर्षाचा थुकण्याचा खर्च 18,000 एकाचा, बरं का? असे गावात 90% लोक गुटखे खातात. हा पैसा सत्कार्याला चालला का? अरे, या कार्यक्रमात जर 10 लोक निर्व्यसनी झाले, 7 दिवसात 10 लोक जर निर्व्यसनी झाले आणि फक्त गुटखा जर सोडला त्यांनी, 10 लोकांनी नुसता गुटखा जरी सोडला तर 18 180, 1,80,000 रुपये आपले वर्षाला वाचायला. कार्यक्रमाचा खर्च निघाला करायला, बोला ना, निघाला. साधा हिशोब सांगितला मी या गुटख्याचा. 90 भिंगरी पुढची गोष्ट. त्यानं तर नारळी सप्ती होतील, नाही तर अमृत महोत्सव होतील, नाही तर कुंभाचा खर्च निघल. हा, मला सांगायचं काय, त्याच्याबद्दल दुमत नाही. खोटा 3 तासाचा पिक्चर काढायचा असेल तर 70 ते 80 कोटी रुपयाचा खर्च येतो. पाहून लोक सुधारायला लागले का बिघडायला लागले? बोला ना. बिघडायले मान्य. 70-80 कोटी खर्च करून लोक बिघडायला लागले. सप्ताह करून नाही गाव सुधारणार. 10 लोक सुधारले तरी पैसे वसूल झाले. काय घेताय महाराज? घरात आपण बिघडण्याचं साधन आणून ठेवलंय.
त्याच्याबद्दल कुणाचे आंदोलन नाही, त्याच्याबद्दल कुणाचं दुमत नाही. आणि कीर्तन भजन म्हणलं की आडपाय घालतात, विषयाच्या सुखात गुरफटलेलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं एक भजन आहे, ते महात्मे हिंदीचे चाहते असतात, मला माहिती बघा. त्याला मिळवायचं होतं, जिसे पाना था उसको तो खो दिया, म्हणजे त्याला हरून टाकला. दारू पिऊन आयुष्याची बर्बादी केली. ऐकताय ना, एका दारू पिणाऱ्याला म्हणलं, का हो दारू का पिता? तो म्हणे आपल्या जीवनात टेन्शन. म्हणलं मग रोगर प्या ना, टेन्शन जाईल. दारू टेन्शन जात असं कोणी सांगितलं? बरं, जात असेल काही क्षणापुरतं, बरोबर आहे. दारू ब्रेनवर अटॅक करते, विचारशक्ती दारू बंद पाडते, बरोबर आहे ना? हा, बोला ना, बरोबर आहे. काय घडलं आणि काय घडणार आहे हे नशेपुरतं विस्मरण होतं, पण नशा उतरल्याच्या नंतर टेन्शन गेलं का हजार? बोला, हजार. तो म्हणे उतरल्यानंतर टेन्शन येतं ना. म्हणलं हो, आपण उतरू देत नाही म्हणे. म्हणलं मग ठीक आहे, कंटिन्युटी राहते म्हणे मला. आणि अशी नशा कधी ना कधी तरी उतरेल. मी सांगतो ती नशा करा. जाम पर जाम क्या पीते हो, आधी रात में उतर जाएगी. अरे प्याला पिओ हरि नाम का, पूरी जिंदगी सुधर जाएगी. हे नामाची नशा करा, दुसरी नशा करायची गरज पडणार नाही मला. हे आम्ही एवढं फिरतोय, आता मला आजचं कीर्तन इथं हे रात्रीचं, उद्या सकाळचं कीर्तन आहे मला इंदापूरच्या जवळ शेळगाव, आणि उद्या संध्याकाळचं कीर्तन आहे पुन्हा हिंगोली जवळ खेडला, आमच्या जिल्ह्यात. एवढं फिरतो काय फक्त पैशासाठीच नाही. हा फेटा बांधला ना महाराज, अंतकरणातून बोलतो बघा. हा फेटा बांधल्याच्या नंतर आणि बागल महाराज या गादीवर उभं राहिल्याच्या नंतर महाराष्ट्रातला असा एकही कीर्तनकार नाही का या 2 तासात त्याला आठवत असेल मी पैशासाठी कीर्तन करतो. गाणाराला नाही, वाजवणाराला नाही आठवणार मी पैशासाठी गातोय की पैशासाठी वाजवतोय. जाऊ द्या, आमच्या बाबतीत आम्ही खोटं बोलतो, तुमच्या बाबतीत बोलतो बघा. खरं असेल तर हो म्हणा, खोटा असेल तर तोंडावर नाही म्हणा, मला राग येणार नाही. तुम्ही जेव्हा श्रद्धेने आमच्या पुढे 2 तास कीर्तन ऐकायला बसता, या 2 तासात तुम्हाला एकदा तरी आठवतंय का हो का या महाराजाला आपण पैसे देऊन आणलं? बोला नाही. बस, जे तुमच्या बाबतीत बोललो ना तेच आमच्या बाबतीत. आता काही लोक विचार करत असतील ही राहत कशा असतील बुवा, अरे पण त्यांना वेगळी नशा लागलेली आहे हरिनामाची, आणि ती नशा लागली की बस जगात कोणती नशा करायची गरज पडत नाही. दारू पिऊन आयुष्याची बरोबर. आणि महाराज लोक पैसे घेतात एवढाच विचार करायचा, घेतलेल्या पैशाचं काय करतात याचाही कधीतरी विचार करा. ढोक महाराज 31,000 रुपये घेतात, लोकांना एवढंच माहिती नाही. पण एकट्या ढोक महाराजानं आळंदीमध्ये जोग महाराजाच्या मंदिराला 1 कोटी रुपये दिले हे त्याच्या बरोबर सांगतात. संजय महाराज बापू रोज कीर्तन करतात आणि मिळालेला पैसा गोशाळेला, वारकरी शिक्षण संस्थेला, मंदिर जीर्णोद्धार, बाल संस्कार शिबिर. इंदुरीकर महाराज आहेत, 100 अनाथ मुलं सांभाळतात महाराज. कोणी म्हणत तू सांग रे, नाही नंतर शंका केल्यापेक्षा सांगतो ना, कशाला शंका करायची आहे. मी एकट्याने 51 फुटाचं माऊलीचं मंदिर बांधलं बाबा. आणि गावात कोणतंही सामाजिक काम असेल तर त्याच्यात मी पुढे असतो महाराज. मग शाळा डिजिटल करणं असेल, ग्राम स्वच्छता अभियान असेल, 1 जानेवारी ते 8 जानेवारी आमचा सप्ताह असतो. त्या सप्ताहामध्ये जो संकल्प करेल की मी आजपासून निर्व्यसनी जगणार, पुढच्या वर्षीपर्यंत तो जर निर्व्यसनी राहिला तर सहपत्नीक पोशाख त्याला माझ्यातर्फे असतो. हे उपक्रम आहे. आज महाराज जरी पैसे घेत असतील, काही लेकरं बाळ आहे का त्यांना? तुम्ही आणून जरी दिलं तर हे करून ठेवलंय. झोपायला 1 कॉट खूप झाला त्यांना, 3.5 हाताची जागा त्यांना झोपायला बसायला उठायला खूप झाली. हे करून जे एवढं ठेवणं, हे पैसे जमा करून, हे तुमच्यासाठी नाही तर कुणासाठी आहे हे तपासायचा. पण हे दिसणार नाही, हे दिसेल फक्त महाराजाचा मोबाईल आणि महाराजाची गाडी. याच्यापेक्षा तुम्हाला काय असं हे कपडे घातल्यावर सगळ्यालाच बरं वाटतं. काही तळपाच्या मस्त घालतात, काही बसल्या बसल्या म्हणतात पाहा डाग आहे का तुझे धुवून घाल ना, तुझ्या राहणार नाही, तू धुयाचा कटाळा त्याला आम्ही काय करतात. महाराजांना चांगले कपडे सुद्धा घालू नये अशी लोकांची धारणा आहे. हा, अरे म्हशी टेम्पून न्याले तुम्ही, म्हशी टेम्पून न्याली, मग महाराज गाडीत बसला म्हणजे लय विशेष आहे. पण खपत नाही लोकांना. तुम्हाला सगळं पाहिजे, बायका पाहिजे, पोरं पाहिजे, मेवण्या पाहिजे, आत्या पाहिजे, माम्या पाहिजे. मग संन्याशाला नुसती गाडी सुद्धा नको, गाडी पण नको एवढे. अरे आपला साधू हेलिकॉप्टरनं फिरला पाहिजे ही अपेक्षा ठेवा. अगर यूपी मध्ये जर गेला तुम्ही तर संन्याशांकडे बघा,
लोक आणून दान करतात किती, अरे काय वैभव आहे. पण आपला महाराष्ट्र तेवढ्या बाबतीत मागे आहे. त्याग आहे ना त्यांच्या जीवनामध्ये. नुसती गाडी काय पाहता, कोण आहे याच्यात गाडी, चल माझ्या संग गाडी, 22 लाखाची गाडी तुझ्या नावावर करतो, फक्त बायको सोड. कोणी तयार व्हायचं? चल हा होईल का तयार? तुम्ही रिटायर्ड झाले ना, आता काय फायदा आहे? सगळे शेल गेले, बॅटरी गेली, डायनामा गेला, गुल्फ गेले ना, आता काय फायदा? गोळ्या एक्सपायर झाल्या आणि फुकटण्या मराय का कशाला? एक्सपायर झालेले काय करायचे? आता चालू रनिंग मधले, चला रनिंग मध्ये. बापूला चान्स आहे सध्या, नाही तर रमेशला देऊ. लक्षात घ्या बघा, नाही तयार होणार महाराष्ट्र, नाही तयार होणार. लक्षात घ्या, त्याग सोपा नाही. मी संन्यासी महाराजातच राहिलेलो आहे, म्हणून मला माहिती आहे त्यांच्या जीवनातला त्याग काय. आज जरी आपल्याला मोठेपण दिसत असेल तर त्याच्या मागे यातना किती असतात हे त्यांना सोडून दुसऱ्याला नाही कळणार. मोठेपण यातना कठीण. मोठेपण उगाच मिळत नाही दादाला. देवाला देव पण सुद्धा टाकीचे घाव सोसल्याशिवाय मिळत नाही, एवढं लक्षात घ्या. फार अवघड आहे, फार अवघड आहे. बघा आपण लक्षात घ्या, संत संघामध्ये या. संत संघात कल्याण आहे. बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ नसोई. संत तिथे विवेक असणे की जे, पण संत भेटणं अवघड आहे. भेटणं नुसतं अवघड नाही, ओळखणं तर त्याच्यापेक्षा अवघड. संत भेटणं अवघड आहे, ओळखणं अवघड आहे. परीक्षिती राजाला संत कळाले नाही म्हणून शमीक महाराजांच्या गळ्यात मेलेला साथ टाकला. सगराच्या 60,000 मुलाची राग झाली, कपिल महाराजांचा अधिकार कळाला नाही. 56 कोटी यादवाचा नाद झाला, संत कळाले नाही. संत जर कळाले असते तर माऊलीच्या जोडीमध्ये लोकांनी शेण कालवलं नसतं. संत जर कळाले असते तर तुकोबारायाला मंबाजी गोसाव्यानं काठीनं मारलं नसतं. संत जर कळाले असते तर तुकोबारायांचा गाथा रामेश्वर भट्टाने पाण्यात बुडवला नसता. संत जर कळाले असते तर गावातल्या लोकांनी तुकाराम महाराजांचा रागराग केला नसता. बाबा, तुकाराम महाराजाचा गावातल्यांनी रागराग केला. मला तर वाटतंय जास्त बोलायची गरज नाही. तुकाराम महाराजांना लोकांनी त्रास दिला आहे की नाही? बस आपण समजायचं आपण तुकाराम महाराजांच्या लाईनीत आहे. ज्यार्थी लोक आपल्याला त्रास द्यायचे त्यार्थी आपण त्या लाईनीतच. आपण काहीतरी चांगलं करायला लागलो हे कधी कळतं? जेव्हा विरोध जास्त होईल तेव्हा. मी सांगतो ना, चांगल्या माणसाला विरोधक आणि चांगल्या रस्त्याला गतिरोधक असतातच. जो रस्ताच गतिरोधक सारखा आहे त्याला गतिरोधक काय करायचं? म्हणजे बोलणं कळते का तुम्हाला? जो रस्ताच गतिरोधक आहे बुवा, दुसरा गेअर टाकायच्या पुढे जायचंच काम नाही, त्याला गतिरोधक करून फायदा आहे का? चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे असतातच, आणि त्याच्याशिवाय मजाही नाही मला. लोकांना अपेक्षा वाटावी, अरे हा हारणार आहे, हा सक्सेस होऊ शकत नाही, याचं काय खरं आहे, आणि तेव्हा माणसानं जिंकून दाखवावं. त्यात जगण्यातली मजा काही वेगळी असते बघा. काय सांगायचंय, पण ज्यांनी संताला त्रास दिला महाराज, आजपर्यंत कधी त्यांचं कल्याण झालं नाही, एवढं लक्षात ठेवा. आजपर्यंत कधी त्यांचं कल्याण झालेलं नाही. किती उदाहरणं घ्या, किती इतिहासात घडले. भगवान बाबाला लोकांनी त्रास दिला. भगवान बाबाच्या उशाला चोळी आणून ठेवली आणि ती चोळी त्यांनी काढली, लोकांना दाखवली. अरे असे कुठं संत असतात का? असे कुठं संन्यासी असतात का? असे कुठं ब्रह्मचारी असतात का? यांच्या उशाला चोळ्या सापडायला लागल्या. भगवान बाबांना जगाला त्रास नाही दिला महाराज. ऐका लक्ष देऊन. भगवान बाबा गडाच्या खाली उतरले, नारायण गडाच्या, आणि आपलं इंद्रिय टेसून टाकलं. अरे या इंद्रियामुळे जर मला लोकांनी आक्षेप घेतला असेल आणि त्रास दिला असेल तर मला हे इंद्रियच ठेवायचं नाही. भगवान बाबांना जिथं इंद्रिय टेसलं ना, त्या रक्ताच्या थेंबातून तुळशी निघाल्या महाराज. अजून सुद्धा पाहायला मिळतात आपल्याला. जीवन आहे संताचं. भगवान बाबांना जिथं इंद्रिय टेसलं त्या रक्ताच्या थेंबातून तुळशी निघाल्या, हे भगवान बाबाचं जीवन आहे. आपल्याला जिथं जाळलं तिथं पुन्हा गांजरे गवत उगवत नाही, हे आपलं जीवन आहे. आपण देव नाही होऊ शकत, आपण साधू नाही होऊ शकत, पण चांगला माणूस होण्याचा तर प्रयत्न करा. आज चांगल्या माणसाची कमतरता.
आज चांगल्या माणसाची कमतरता आहे. संत भेटणं ओळखणं अवघड आहे महाराज. कुणाला महाराज म्हणता, कुणाला संत म्हणता सांग. आज महाराज जरी झालं तर कोणाला म्हणावं? बरं का बाबा, आता तुम्ही नावानं मला ओळखता म्हणून ठीक आहे, पण नवीन ठिकाणी मी गेल्यावर कोणाला वाटतच नाही मी मोठा महाराज. एक तर मलाच म्हणे महाराज कुठे आहे, म्हणलं मी, म्हणे तू. सुरू व्हायच्या अगोदर सुरू झालं होतं माझ्याच होता. आता महाराजाला तब्येत असावी पण होत नाही, त्याला मी करू काय. एकदा तुम्ही आमच्या ड्रायव्हरला धोतर घातलं, पाहिलं ते कसं आहे गपक्याच्या गपक्या. कारण म्हटलं माझ्या बरोबर राहायचं, धोतर घाल. त्याला धोतर घातलं ते माझ्यापेक्षा डबल. त्या गावात गेलं लोक त्याच दर्शन घ्यायला. मला म्हणजे आण गाडीतली पिशवी गेलो. मग आता काय कुणाला महाराज म्हणता, कुणाला संत म्हणता. हिंदी में कहावत है, नीयत कितनी भी अच्छी हो दुनिया आपको आपके दिखावे से जानती है, लेकिन जीवन में एक बात याद रखना, दिखावा कितना भी अच्छा क्यों न हो, भगवान आपको आपकी नीयत से जानता है. दिखाव्यानं जग फसल देव नाही फसणार बघा. बख्श देता है खुदा उनको जिनकी किस्मत खराब होती है, वो हरगिज नहीं बख्शे जाते जिनकी नीयत खराब होती है. नियत वाईट असलेल्या माणसाला देव कधी माफ करत नसतो. कुणाला महाराज म्हणता सांगा. दोघं नवरा बायको माझ्या दर्शनाला आली. दोघांनी 100 रुपये दिले, दर्शन घेतले. माझ्या रिकाम्या हाताने कोणी दर्शन घेत नाही. लगेच करून ठेव तुम्हाला लागला एवढा महत्वाचा. तुम्ही पैसे देऊन घ्यावं याच्यासाठी नाही सांगितलं, पण आमच्या भागात प्रथा आहे. दोघांनी 100 रुपये दिले, दर्शन घेतले. नंतर तो माणूस म्हणे महाराज ही माझी मंडळी कळते ना सर्वांना, ही माझी मंडळी आहे म्हणे. म्हणलं चांगली गोष्ट आहे. म्हणे गोरोदर आहे. म्हणलं त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आहे. सांगा म्हणे हिला काय होणार आहे. म्हणजे ते पाया पडायची 200 नव्हती, सोनोग्राफीची. म्हणजे काय होईल हे सांगायचे. मनात म्हणलं आता मला कळत असतं हिला काय होणार, पण म्हणलं नाही सांगावं तर 200 वापस घेतो. सांगा उठलं तर पंचायत, पण केलं नाही. म्हणलं यांना मुलगा होणार आहे, मुलगा. माझ्या पुढचं होतं. म्हण नाही झाला तर म्हणलं मुलगी नक्की होणार, चिंता करू नका. काय सांगू अशा माणसाला. एवढं मला कळालं असतं मी एवढ्या लांब आलो नसतो. एका जाग्यावर बसून धंदा चालू याचा. नारळ 200 रुपये पोरग, नारळ 200 रुपये पोरग, नारळ 200 रुपये पोरग चालू दे दिवसभर. काही टेन्शन नाही का. चुकीच्या माणसाला आपण संत म्हणतो आणि ते चुकले की खऱ्या संताला बदनाम करतो. संत कधी चुकत नाही, जो चुकतो तो संत नाही. आपल्या ओळखण्यात चूक होत असतो. टीव्हीवर पाहून लोक गुरु करतात आणि चोचेलात गेला की बोंबलत बसतो. टीव्हीवर पाहून कुठं गुरु असतो का. दिलंय ना आपल्याला एवढे मोठे, आता आपल्याला एवढं मोठं रत्न दिलंय ना, आता दुसरीकडे पळायची काय गरज आहे. आपल्याला आपल्या बापाला बाप सोडून दुसऱ्याला बाप म्हणणं म्हणजे बेविचारपणाचं लक्षण असतं. दिले आज आपल्याला एवढा मोठा ठेवा, आपल्याला लांब जायची गरज नाही, पळायची गरज नाही. महाराज लक्षात घ्या बघा, संत भेटणं ओळखणं अवघड आहे. एवढं अवघड साधन तुम्ही आम्हाला सांगितलं. महाराज आम्हाला देव कसा भेटतो. महाराज म्हणजे तरी सुद्धा भेटतो. संत भेटणं ओळखणं अवघड आहे ना, तुम्ही त्या भानगडीतच पडू नका. मग तुम्ही फक्त संत वादकासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय सुंदर बाबांनी हा योग जोडून आणलेला आहे.
कीर्तनकार एकटा काही करू शकत नाही, साथ पण महत्वाची असते बरं का. आणि जर साथ चिकनगुनियाची असली तर कीर्तनकार नाही. बरोबर आहे की नाही? साथ महत्वाची आहे ना, लक्षात घ्या बघा. हे गाणं बजावणं कीर्तन करणं हे सोपं नाही बरं. मी नेहमी सांगत असतो बघा, पखवाज वाजवणं, गायन करणं, कीर्तन करणं, असं संन्याशी राहणं, या कलियुगात संन्याशी राहणं या डिजिटल जमान्यात सोपं नाहीये बघ. सोपं एकच आहे, कोणतं? खाली बसून महाराज चुकला म्हणणं. जमलीच नाही, एवढं सोपं आहे. तू बरा आहे आपल्याला येत असतं का? पण गोमलू नको. खंडन त्यानं करावं ज्याला मंडन करता येत. ज्याला मंडन करता येत नाही त्याला खंडन करण्याचा अधिकार नाही. चूक सांगण्याचा अधिकार त्याला असतो ज्याला बरोबर आहे हे सांगता येत. काही माणसाला उभं राहून 2 मिनिटाच्या सूचना देता येत नाही. पुण्याजवळ माझं कीर्तन झालं बाबा आणि एक आभार मानाय उभं राहिलं. आज आपल्या गावामध्ये सानप महाराजांना वेळेवर येऊन अतिशय सुंदर कीर्तन केल्याबद्दल मी सप्ताह कमिटीच्या वतीनं, गावकऱ्याच्या वतीनं, वैयक्तिक माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. त्याला म्हणला जिवंत आणखी 2 मिनिटाच्या सूचना देत नाही, 2 तास कीर्तन करणं सोपं नाही बघा. मी सांगेन तुम्हाला, लक्षात घ्या. अवघड आहे. तुम्ही संताचा दास आहे असं फक्त म्हणा. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. संताचं दास्यत्व करू सुद्धा नका. लक्ष द्या, दास्यत्व करू सुद्धा नका. फक्त म्हणा मी संताचा दास. म्हणविता, करविता नाही. मी पांडुरंगाचा दास आहे, माऊलीचा दास आहे, तुकोबारायांचा दास आहे, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा दास आहे, मी नारायणानंदजी महाराजांचा दास आहे, असं म्हणायला सोपं आहे का? दास्यत्व करणं अवघड आहे. माझ्याकडे लक्ष द्या, दास्यत्व करणं अवघड आहे. हे हनुमंतरायाने केलं. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखील रामचरण. आज कोणी कुणाचा दास व्हायला तयार नाही. ऐकताय ना? कोणी कुणाचा दास व्हायला तयार नाही. होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळे. त्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची सुद्धा आहुती दिली. आता जर शिवाजी महाराज असते, ऐका, आणि तानाजी जर कोणाला किल्ला घ्यायला गेले असते तर लोकांना खालून फोन केले असते तानाजी, अरे तानाजी येडा झाला का? काय देणार आहे शिवाजी तुला? आणि ये माघारी, इकडे शिवून बसलाय. घडला असता. बरेचसे लोक इकडे गडावर आलेल्या तानाजी बी फोन करत असतीलच गावातून, अय तानाजी, अरे काय दारण चेड्या, ये माघारी, असं होत असेल कदाचित बघा. लक्षात घ्या. महाराज दास्यत्वाचं फळ काय? आज कोणी कुणाचा दास व्हायला तयार नाही, आणि याचा त्याचा दास होईनच. दास व्हायचं तर देवाचा व्हा, नाही तर संताचा व्हा. तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाच मज दास करी त्यांचा, संत दासानुदासांचा. पण आज कोणी कुणाचा दास व्हायला तयार नाही. मला एवढ्या पोराला काम सांगतो. जरे कुटियामध्ये महाराज बसले तर बोलून आण, ते म्हणतात तिथं नसले तर इथून सुरुवात. अरे तिथंच आहे. कुत्रा असलं तर कुत्र नाही, चावलं तर इथंच मर, कुठंच जाऊ नये. हे का दास्यत्व करणार आहे? लेक टॅलेंट पोर आहे माझं. आता हा माल काय साधा आहे काय? हे यायलाच माहिती कसं आहे. हे सोपं नाही सांभाळणं. लक्षात घ्या. आमच्या भावाचं एवढं पोरग आहे बघा, टीव्ही पाहत बसले. लहान लेकराला कोणतं चॅनल आवडतं? कार्टून. मोठं बदल त्याला म्हणलाय बदल म्हण नाही बदलणार. म्हणलं जाऊ द्या, 10-15 मिनिटं पाहिजे कंटाळून. त्यानं 15-20 मिनिटं चॅनल पाहिलं, ते रिमोट गादीवर टाकलं, आतल्या घरात गेलं. ते घरात गेला, मला वाटलं आपण चॅनल बदलू. रिमोट उचललं, चॅनल बदललं. 15 मिनिटं बेजार झालो, मला चॅनल बदलता आलं नाही. मग ते बाटूक घरातून बाहेर आलं. त्याला म्हणलं का रे, हा चॅनल कोण बदलत नाही? म्हणजे मी शेल काढून गेला होता. एवढे चॅनल बोर आहे. आज कोणी कुणाचा दास व्हायला तयार नाही, आणि याचा त्याचा दास होई नका. दास व्हायचं तर देवाचा व्हा, नाही तर संताचा व्हा. म्हणतात ना, श्याम तेरे दर का जो गुलाम हो जाए, श्याम तेरे दर का जो गुलाम हो जाए, सुहानी उसकी हर एक सुबह शाम हो जाए, सुहानी उसकी हर एक सुबह शाम हो जाए, शाम तेरे दर का
गुलाम हो जाए, कीमत बनाई आपने लाखों करोड़ की, जिसने भी नाव तेरे सारे पे छोड़ दी, काम हो उसका, काम हो उसका और तुम्हारा नाम हो जाए, शाम तेरे घर का जो गुलाम हो जाए। जो देवाच्या दारातला गुलाम होतो त्याला कुणाचा गुलाम व्हायची गरज नाही. देव सखा जरी जग अवघे कृपाचे, ज्याचा देव सखा आहे ना महाराज, त्याला लोकांच्या पाया पडायची गरज नाही. बघा विठाला पण देवाचा संताचा दास वा, तुमची दासीचा दास ते द्यावा माझ्या माईचा. जो देवाचा सण होईना त्याला माझं बोलणार. लक्षात घ्या, तुम्ही संताचा दास आहे असं म्हणा. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना, कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना, तुका म्हणे संत सेवा हेच देवा उत्तम. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना, विठोबा रखुमाई. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.